बघा, एक क्षण आम्ही दाखवतोय जेव्हा व्यासपीठावर एकत्र आले, 19 वर्षांनी एकत्र दिसले महाराष्ट्राला तो क्षण, आणि दुसरा क्षण राज ठाकरे मातोश्रीवर गेल्याचा क्षण। हे एकत्र एका व्यासपीठावर आलेले होते जेव्हा मराठी भाषेसाठी दोघांनी आंदोलन केलं, आणि हा जनसमुदाय, या ठाकरेंवर प्रेम करणारा हा जनसमुदाय व्यासपीठावर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे फक्त व्यासपीठावर दोघच आहेत। बघा, पूर्ण व्यासपीठ मागे महाराष्ट्राची प्रतिमा आणि पुढे हे दोघ जण। हा फोटो खूप गाजला, ही दृश्य खूप गाजली, आणि तिथून मनसे आणि उबाठाच्या मनात हा विश्वास निर्माण झाला की हे दोन पक्ष सुद्धा एकत्र येतील। पण याविषयी अजूनही अधिकृत काहीही भाष्य नाही या दोघांकडूनही। पण राज ठाकरे आज मातोश्रीवर गेले होते आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वयाचा एक असा टप्पा येतो ज्यावेळी कितीही मोठी भांडणं, कितीही मोठे राग मनात असतील तरी ते निवळतात, मागे पडतात आणि आपण पुढचा प्रवास करायला लागतो। कदाचित तोच टप्पा या दोन भावंडांच्या आयुष्यातला की दोन भाऊ एकत्र आले, जे काही मागे घडून गेलेलं आहे, जी काही मन कलुषित झालेली आहेत ती सगळी मागे पडली, गळून पडली आणि दोन भाऊ एकत्र आलेले आहेत। ठाकरे बंधूंचा जल्लोष मेळावा आपण याच महिन्यात काही दिवसांपूर्वी पाहिला, आणि उद्धव ठाकरेंचा वाढदिवस ज्या निमित्तानं राज ठाकरे मातोश्रीवर गेले तो आजचा म्हणजे ती दृश्य, आजची ही दोन दृश्य आपण बघतोय। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे पाटील यांच्याशी बोलूया। सुस्मिता, आजचा तो दुसरा दिवस किंवा दुसरी वेळ आहे जेव्हा हे दोन बंधू एकत्र दिसतायत महाराष्ट्राला किंवा ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना। नक्कीच आपण म्हणू शकतो की आजचा दिवस हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे, कारण ज्या पद्धतीनं हे दोन्ही भावंड एकत्र आली तर खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। खरं तर अनेक दिवसांनंतर मातोश्रीवरती अनेक दिवसांनी मातोश्रीवरती हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं। म्हणजे काय सांगाल, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, हा योग आज जुळून आला आणि वाढदिवसाचं निमित्त आहे, पण अनेकांना अनेक संकेत आहेत। योग तर कधीच जुळून आला, मोठा मेळावा झाला ना त्यावेळी योग जुळून आलेला आहे। काय भावना आहेत मनामध्ये? आज आपण बघतोय सगळे शिवसैनिक आनंदित आहेत। बाळनांदगावकरचे पूर्वीचे शिवसैनिक, मनसे सैनिक ते सुद्धा आज एकत्र आलेत। ग्राउंडवरती आम्ही अनेक मनसे सैनिकांना आणि शिवसैनिकांना एकत्र बघितलं। नाही, महाराष्ट्राची एक म्हणजे इच्छा होती की सगळे सैनिक एकत्र यावेत आणि त्याप्रमाणे सगळे सैनिक एकत्र झालेले आहेत। आता यानंतर काय चित्र असेल महाराष्ट्राच्या राजकारणात? मी सांगितलं ना, यानंतरचा पूर्ण सरकार हे ठाकरे सरकारच असणार। ठाकरे सरकार असणार आहे आणि ठाकरेंचाच ब्रँड कायम राहणार आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया महेश सावंत दादरचे ते आमदार आहेत त्यांनी दिलेली आहे। आणि आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अनेक कार्यकर्ते सुद्धा मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले होते। त्यांची देखील भेट, सगळ्यांच्या भेटीचा स्वीकार, शुभेच्छांचा स्वीकार हा उद्धव ठाकरे करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मातोश्रीच्या अंगणामध्ये आज नवं चैतन्य आहे, नवा उत्साह आहे, वेगळं वातावरण आहे, कारण संपूर्ण मातोश्रीकरला ज्या पद्धतीच्या दृश्यांची अपेक्षा होती, अनेक शिवसैनिकांना राज ठाकरेंनी पुन्हा मातोश्रीवर यावं अशी एक इच्छा होती, संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती, ती इच्छा आज कुठेतरी पूर्ण झालेली आहे। आणि ज्या अंगणामध्ये दोन्ही भावंडांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत राजकारणाचे धडे गिरवले, तेच हे दोघे बंधू आता नवीन राजकीय समीकरण जन्माला घालणार आहेत। समोर आपण बघतोय फायरआजी आपल्याला दिसत आहेत, या फायरआजी सुद्धा आज उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आलेल्या आहेत। अनेकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा होत होत्या, परंतु आता हे दोन्ही बंधू कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्तानं, शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं जरी एकत्र आलेले असले तरी सुद्धा यातनं अनेक राजकीय गणित, राजकीय समीकरण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कशी असणार आहेत हे स्पष्ट होत आहे।